सावंताचं करायचं काय? विक्रम सावंताचं करायचं काय? ठाण्याला राजकारण करणाऱ्या नेत्यांचा, ठाण्याला राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा, ठाण्याला राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीचा विक्रम सावंत अवधूत वडर यांच्या विक्रम सावंत यांना यांचा जाहीर निषेध पंचायत समितीचे शाखा अभियंता आमचे मित्र अवधूत वडर यांचं मागच्या शनिवारीचे दुःखद आत्महत्या झाली। त्याच्यानंतर विविध स्तरावरून विविध लोकांच्याकडनं किंवा त्यांच्या घरगुती घरातल्या लोकांच्याकडनं नानाविध आरोप झाले। त्या आरोपाच्या माध्यमातून आमदार साहेबांची त्यांच्या पीएनची आमची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न झाला तो अतिशय निषेधार्ह आहे आणि ते अतिशय दुःखद घटना घडली होती। ज्या दिवशी ती घटना आम्हाला कळली, मला ज्यावेळी फोन आला, मी घरात होतो, मला फोन आला की अवधूत वडर यांचा आत्महत्या झालेली आहे। तर तत्परतेने आम्ही एक 4-5 जण आम्ही निघालो, तिकडं जायला निघालो सांगलीला। तर सांगलीला आम्ही मध्ये जवळपास गेल्यानंतर नागेशपाट्याच्या पुढे गेल्यानंतर आम्हाला असा एक मला फोन आला की तुम्ही काय तिथं जाऊ नका, कारण तुमचंच नाव तिथं त्याने घरातल्या लोकांनी तिथल्या घेतलंय आणि तुमचं नाव घेतलं आणि आमदार साहेबांचे पीएनचं नाव घेतलंय आणि तुम्ही काय तिकडे जाऊ नका। मला आश्चर्य धक्का बसला, म्हणजे आमचं नाव घेण्याचं कारण काय? तर पार्श्वभूमी थोडक्यात सांगण्याची अशी आहे, अवधूत वडर गेल्या मला वाटतं 5 ते 6 वर्षापासून बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये इंजिनियर म्हणून काम करतात। त्यांचा सगळ्यांशी आता मगाशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीशी चांगला संबंध आहे, प्रत्येकाशी चांगला संबंध आहे। एक हसरा खेळकर असा मुलगा होता। तर त्याच्या आत्महत्येच्या पाठीमागे नंतर पुन्हा हे झाल्यानंतर आम्ही चौकशी केल्या, ज्या काही गोष्टी असतील तर आपण त्या उपनत बसायच्या। मला बरेच जण म्हटले की तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि तुमच्यावरचे आरोप म्हणजे नाकारा, तुम्हाला तुमच्यावरती जे आरोप होत आहेत ते नाकारा। पण वास्तविक पाहता तो एक माझ्या घरातला सदस्य असल्यासारखा एक माणूस होता, आपल्या नेहमीच्या ओळखीचा माणूस होता, आम्ही नेहमी त्यांना पाहत होतो। तर त्या माणसाबद्दल आपण त्याचं समजा जरी त्यांच्या घरातल्यांच्याकडनं किंवा कुणाकडनं अनाकलीनं असे आरोप झाले असते तरी पण आपण शांत बसलं पाहिजे असं मला वाटलं। कैलासवासी अवधूत वडर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी श्रद्धांजली वाहतो। सगळ्या लोकांनी आपली मतं व्यक्त केली आणि यामध्ये त्यांनी राजकारण आणलेलं आहे ह्याबद्दल दुमत नाही। एक प्रकारची चीड लोकांच्या मध्ये निर्माण झालेली आहे आणि ही चीड व्यक्त करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे इथे उपस्थित राहिलेले आहात। याचा अर्थ अजून आपण जत आणि जत तालुक्यातील जनता ही संवेदनशील आहे आणि अशा प्रकारचा निषेध करणं आणि अशा प्रकारच्या चुकीच्या राजकारणाला थारा न देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। खरं पाहिलं तर ज्या पद्धतीनं, ज्या वेगानं, ज्या तळमळीनं आपले आमदार साहेब काम करतायत, अत्यंत जत तालुक्याचा कायापालट करण्यासाठी दिवस रात्र राबतायत, इतकं काम करणारा आमदार मी इतक्या वर्षात कधी पाहिला नाही आणि अशा पद्धतीचं काम हे जत तालुक्यात पहिल्यांदाच होताना दिसतंय। अशामुळं काही लोकांच्या आपसुक पोटात दुखायला लागलेलं आहे आणि ह्याच्यासाठी काहीतरी वेगळं करणं आणि या विकास कामाला अशा पद्धतीनं काय खीळ बसतो का ते पाहणं, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये आपलं काय खरं नाही हे लक्षात आल्यामुळं अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण जे आतापर्यंत जत तालुक्यात कधीच झालं नाही, अशा पद्धतीचं राजकारण हे सर्व करायला लागलेले आहेत। याचा आम्ही भारतीय जनता पार्टी जाहीर असा निषेध करतो। विशेषतः हे 2 माजी आमदार आणि सूत निमवणारे आपले जिल्ह्याचे नेते
या लोकांनी या पातळीपर्यंत त्यांना खाली यावं लागतं, हा त्यांचा पराभव आहे. आणि निश्चितपणे अशा गोष्टीमुळं आपण भारतीय जनता पार्टी असू देत, आपल्या सहयोगी पार्टी असू देत, ज्या लोकांच्या मनामध्ये या गोष्टीबद्दल चीड निर्माण झालेली आहे, ही येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही ती व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. पंचायत समितीचे शाखा अभियंता अवधूत वडार यांचं दुर्दैवी निधन कृष्णा नदीमध्ये उडी टाकून त्यांनी स्वतःला संपवून घेतलं आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या सर्वांना या घटनेचं अत्यंत दुःख आहे. जत पंचायत समितीमध्ये गेले काही वर्ष ते शाखा अभियंता म्हणून काम करत होते. जत शहर आणि परिसरातील अनेक लोकांच्या सोबत त्यांचे चांगले जिव्हाळ्याचे संबंध होते, मैत्रीपूर्ण संबंध होते. आणि असं अचानक जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती पण दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ते एकुलते एक होते, त्यांच्या वडिलांचं पण निधन झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशीलपणे जत तालुका हा वडार कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आज निषेध मोर्चा जत तालुक्यातील सगळ्या सहकार्यांनी काढायचा ठरवला. मुळामध्ये मी जेव्हा इथं आलो तेव्हापासून वैयक्तिक टीका टिप्पणी आपल्याला करायची नाही, वैयक्तिक कुणाच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्याला जत तालुक्यामध्ये विकास कसा होईल हाच आपला एकमेव हेतू आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पण आपण ते पाळलं आणि विधानसभा झाल्याच्या नंतर अनेक टीका आमच्यावरती झाल्या. माझे सगळे सहकारी म्हणायचे की प्रेस घेतो, आम्ही त्यांना उत्तर देतो. मी सर्वांना विनंती केली की तुम्ही काय उत्तर देत बसू नका, त्यांना काय म्हणायचे म्हणू द्या, शिव्या घालायचे घालू द्या. आणि मी या सगळ्या लोकांना थांबवलं. परंतु एखादा तरुण अधिकारी आत्महत्या करतो आणि मग आमच्यावरती आरोप होतो, बरं त्याचं काही कारण असेल तर ठीक आहे ना, आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो. एखाद्यांना आम्ही त्रास दिला, एखाद्यांना आम्ही हॅरॅसमेंट केलं आणि त्यांना आता पर्यायच नाही. आत्महत्या माणूस कधी करतो की आता त्याला मरण्या वाचून पर्याय नाही, इतका त्यांना कुणीतरी त्रास दिला तर आणि तरच तो आत्महत्या करतो. आज वडार साहेबांना ज्यांनी कुणी त्रास दिला त्यांच्यावरती त्यांनी तक्रार कुणाकडे दिली असं मला वाटत नाही. मी अधिकाऱ्यांशी बोलून घेतलं, कारण वडार साहेब कोण आहेत हेच मला माहित नव्हते. माझं आणि त्यांचं कधी बोलणं नाही. मी एवढ्या बैठकीला होतो तेव्हाही कधी मी त्यांना पाहिलं नाही. जेव्हा मी सांगलीतून गावाला निघालो होतो पडळकरवाडीला माझ्या झऱ्याला, तेव्हा माझा PA चंदू कोळेकरला एका पत्रकार मित्राचा फोन आला आणि त्याचा फोन असा होता की एक शाखा अभियंता जत पंचायत समितीचा आहे, त्यांनी कृष्णा नदीमध्ये उडी टाकली आहे आणि त्यांचे नातेवाईक आमदार साहेबांचा PA आणि सुनील भाई यांचं नाव घेत आहेत. अरे म्हटलं कोण आहे म्हणून मी माडगुळकर साहेबांना BDO साहेबांना फोन केला. म्हणलं असं काय घडलंय का? तर ते म्हणले घडलंय. म्हटलं काय कारण आहे? ते म्हणले मलाही माहिती नाही, मी सगळी माहिती घेऊन देतो. मग मी परत त्या पत्रकार मित्रांना फोन केला की असं असं घडलं, हे खरं आहे, परंतु आमचा संबंध असायचं कारण काय नाही. आणि मग आम्ही माहिती घेतली. इथे 2-4 कॉन्ट्रॅक्टर होते, इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता. त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं. माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला. त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की असं असं एक वडार साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं. तो म्हणला गोपीचंद पळकरचं नाव घ्या. हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही. तर तो म्हणला ठीक आहे, मी माझ्या ईश्वरपूरचा आहे, मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो. हा कोण म्हणतोय? राजारामचा पोरगा म्हणतोय. बरं विषय काय आम्हाला माहितच नाही ना. तर राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे, 35 वर्ष तो आमदार आहे. एका आमदाराचं ज्युनियर इंजिनियरकडे काम काय असतं, एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं महाराष्ट्र कसा चालवला. म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे, हा बिंडोक माणूस आहे. हा वारंवार दर 8 दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे. अरे आमदाराचं ज्युनियर इंजिनियरकडे काम काय आहे?
आमदार फंडाचं पत्र दिलं, कुणाला जातंय? जिल्हा नियोजनला. जिल्हा नियोजन मधले पैसे आले, पत्र कुणाला जातं? जिल्हा नियोजनला. जिल्हा नियोजन कुणाला इकडे देईल? जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीला, सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल तर पीडब्ल्यूडीच्या एक्झिक्युटिव्हला. ते त्यांच्या खालच्या शाखा अभियंत्याला पाठवतील ना, हे अंदाजपत्रक तयार करा आणि तुम्ही पाठवून द्या. शाखा अभियंत्याचं काम अंदाजपत्रक तयार करणे आणि टेंडर झाल्याच्या नंतर ते काम करून घेणं, त्याची बिलं करणे, याच्या पलीकडे काहीच नाही. त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही, काही संबंध येत नाही. ह्याला अक्कल नको. ह्याला काय करायचंय? गोपीचंद पडळकरला बदनाम करायचं. अरे गोपीचंद पडळकर काय असा तयार झालाय का? असे लय अटॅक घेऊन मी इथं आलोय. 2-2, 3-3 महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय. तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये 2-2 महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो. माझ्यावरती आरोप केले जातात. हे तुमचं हे सगळं असलंच काम आहे ना. अरे पण हे घडलं कसं की इथल्या माजी आमदारांनी त्या आमदाराशी, आता पण ते दोघं तिथं आहेत, इथले जे गडे आहेत का ना, आता मी तुमच्याशी बोलत असताना तिथं ईश्वरपूरला आहेत, तिथं जाऊन बसले. आता काय करायचं? मला तिथं जयंत पाटील खातोय काय, बसतोय कुठं, झोपतोय कुठं, मला 5व्या मिनिटाला कळतं. त्याला अजून माहित नाही येणार आहे तो माझ्याविषयी काय प्लॅन करतो हे मला 5व्या मिनिटाला कळतं. आता तो सगळ्याला डाऊट घ्यायला लागलाय. आता 4-5-10 लोक त्यानं बाजूला गेले की नको, तो सांगत असत. अरे सगळेच सांगतेत, ते कशाला सांगतेत? सगळी सांगते तिथले. तू काय करतोय ते मला 5व्या मिनिटामध्ये कळतं. अरे मला वाईट काय वाटलं की एक तरुण अधिकारी आमच्या तालुक्यातला, अरे माझी भूमिका आहे जतला अधिकारी आला पाहिजे, जतच्या अधिकाऱ्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे. एवढे अधिकारी आलेत, बदलीला सगळे पैसे घेतात मग कारवाई. कुठल्या अधिकाऱ्यानं सांगायचं गोपीचंद पडळकर त्यांच्या चहामध्ये मिंदा आहे? प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, अन्य कुठले अधिकारी मी आणलेले आहेत. मी आल्याच्या पासून मी 1 रुपयाच्या चहाच्या त्यांच्या मिंद्यामध्ये नाही आणि त्याची मला आवश्यकता नाही. आता म्हणजे गोपीचंद पडळकर दाब देतोय, त्यांचा दबाव आहे. होय, माझा दबाव आहे. दबाव कुठल्या कामासाठी आहे? एखाद्या गरेवाडीचा माणूस जत मध्ये आलाय, त्याचं काम एका हेलपाड्यात होत नाही, दुसरा हेलपाडा मारायला लावलाय, तिसरा हेलपाडा, त्या कामात माझा दबाव आहे की त्याचा एकाच हेलपाड्यात काम झालं पाहिजे. उमदीचा माणूस जत मध्ये आलाय, त्याचं एका हेलपाड्यामध्ये काम झालं पाहिजे, त्याचे कुणी पैसे घेता कामा नये. यामध्ये मी बोलतोय अधिकाऱ्यांना. परंतु कुणाला तरी चुकीच्या पद्धतीनं, आता त्यांच्या जे प्रकरण घडलं ते सगळं पीएम वगैरे झालं त्या साहेबांचं, ती बॉडी आता हातात घ्यायची आहे ताब्यात. तोपर्यंत एक ईश्वरपूरवरचा माणूस आला आणि त्यानं तिथल्या माणसाला बाजूला घेतलं आणि असा असा निरोप आहे जयंत पाटलाचा आणि तुम्ही असं स्टेटमेंट करा. पहिल्या दिवशी माझं नाव घेतलं नाही, पहिल्या दिवशी कुणाचं घेतलं? पीएचं. पहिल्या दिवशी नाव घेतलं सुनील भायांचं. पहिल्या दिवशी नाव घेतलं गायकवाड. आता गायकवाड साहेब तर गरीब आहे, 4 दिवस झालं ते गरीब बिचार झोपलंय. म्हणजे 4 दिवस रजा. अरे काय कशासाठी? रिटायरमेंटला आलाय माणूस तो. मी त्यांची माहिती घेतली. त्या माणसाचं आणि त्या वडार साहेबाचं काही सुद्धा वाईट नाही, त्यांनी त्याला कधी त्रास दिलेला आहे. तो सीओ 4 दिवस झाला येऊन हजर झालाय, एकदम कर्तबगार माणूस आहे. त्या सीओ साहेबांचं नाव, त्या ऍडिशनल सीओ साहेबांचं नाव, डेप्युटी सीओ. अरे अधिकाऱ्यांना म्हणायचं नाही मिटिंग मधनं कोण कुठे गेलं तर, अरे सगळे तुम्ही कामच नाही ना करणार. अधिकारी प्रत्येकाला बोलत असतो कुटुंब प्रमुख म्हणून. आपल्या घरात वडील आपल्याला बोलत नाहीत का? आई आपल्याला बोलत नाही का? प्रत्येक जण बोलतो. त्याचं तुम्ही राजकारण करताय. आणि मग कुणीतरी फोन आणून दिला आणि मग ही 2 नावं घेतली, अधिकाऱ्यांची नावं घेतली की यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. बरं ठीक आहे, तुम्ही चौकशी करा. आमच्या कुणाच्या त्रासाला कंटाळून जर आत्महत्या केली असेल, आमच्या गुन्हा दाखल करा, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे. परत काल मी एक स्टेटमेंट ऐकलं, त्यांचे बहीण आहे म्हणून सांगितलं. त्यांनी तर असं म्हटलं की आमच्या भावाला गोपीचंद पडळकरांच्या ऑफिसमध्ये नेऊन त्यांना प्रचंड मारहाण करून त्यांच्याकडून जादाचं बिल काढण्यासाठी दबाव टाकला. माननीय एसपी साहेब सांगली, माननीय पीआय साहेब आपले जत आणि डीवायएसपी साहेबांना माझी तक्रार आहे. हे निषेध मोर्चा झाल्याच्या नंतर माझी तक्रार तुम्ही घ्या की ते जे स्टेटमेंट त्या भगिनीने केलाय की गोपीचंद पडळकरांच्या ऑफिसमध्ये नेऊन त्यांच्या भावाला मारहाण केली आहे, या स्टेटमेंटची चौकशी झाली पाहिजे. माझ्या ऑफिसमध्ये नेऊन जर मारला असेल तर माझ्यावरती गुन्हा तात्काळ दाखल केला पाहिजे. आणि जर माझ्या ऑफिसकडे त्यांना नेलं नसेल, माझ्या कुणाचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नसेल तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि त्यांना हे स्टेटमेंट कुणी करायला लावलंय त्याच्या खोलामध्ये पोलिसांनी गेलं पाहिजे. हे साधं सोपं नाहीये विषय. जयंत पाटलाचं आणि इथल्या माजी आमदारांचं बोलणं काय झालं, कुठल्या फोनवरनं झालं, त्यांच्या स्वतःच्या फोनवरनं झालं की पीआयच्या फोनवरनं झालं, यांचे कॉल डिटेल्स काढले पाहिजेत. त्यांचे कॉल डिटेल्स काढा.
हे प्रकरण घडल्याच्या नंतर काय काय झालं, कुणाला 20 तोळं देतो म्हणले, कुणाला 50 तोळं देतो म्हणले, हे उगाच अशी स्टेटमेंट घेत नसतेत. अरे एखादा भाव वारलाय, कुठली बहीण राजकारण करेल का? एखाद्याचं पोटचं पोरग वारलंय, ते पण अधिकारी पोरग, कुठली आई राजकारण करेल का? असं होऊ शकत नाही. आणि त्यामुळं या विषयाच्या खोलामध्ये पोलीस प्रशासनानं जाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणे आमचा फोन, अरे फोन जाणार ना, मी इथला लोकप्रतिनिधी आहे, प्रत्येक अधिकाऱ्याला माझा फोन जाणार, प्रत्येक अधिकाऱ्याला माझ्या ऑफिस मधल्या लोकांचा फोन जाणार. आम्ही लोकांचे सेवक आहोत. लोक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्हाला फोन करावा लागतो आणि आम्ही करणार. त्यामुळे असल्या गोष्टीला आम्ही हे करत नाही, असल्या गोष्टीला आम्ही घाबरणार नाही. अरे तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय? हा जयंत पाटील आपली दहीहंडीचा कार्यक्रम झाला बघा, हा किती खालच्या लेवलचा माणूस आहे. दहीहंडीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ह्यानं इकडे फोन केले, जतला माणसं पाठवली. कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का, त्यामधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची, तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला. आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा, ये माणसं पाठव, डोळं तिपून जातील तुझं कार्यक्रम बघताना. जत बदलतय तर बदनाम करा, गोपीचंद पडळकरला बदनाम करा. मागच्या 15 दिवसात दौरा काढला विशाल पाटील, जयंत पाटील, विश्वजित कदम आणि त्यांनी सगळ्यांनी आरोप काय केला, गोपीचंद पडळकरनं सगळी कामं आटपाडीच्या कॉन्ट्रॅक्टरना दिली. केला का नाही? तुम्ही ऐकलं का नाही? आता मी ज्यांच्या ज्यांच्या गावात कामं करायला आलो उद्घाटनाला, आटपाडीचा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे? आता उद्या होणारी कामं आहे तिथं कोण आटपाडीचा कॉन्ट्रॅक्टर आहे? पण वातावरण काय झालंय, विशाल पाटील पण म्हणतोय आटपाडीला मतं मागायला तुला जायचंय का नाही पुढच्या वेळेस. आटपाडीच्या लोकांनी पण मतदान दिलंय. आता मी एक यादी तुमच्या समोर आणली आहे, 84 कामाची यादी आहे नळ पाणी पुरवठ्याची. मी तेव्हा आमदार नव्हतो, पत्रकार मित्र आहेत माझे इथं. 84 कामापैकी 6 कामं आटपाडीच्या कॉन्ट्रॅक्टरला पूर्वीच दिलेले आहे. मी तेव्हा आमदार नव्हतो, आमदार लढवायला पण इकडे मी नव्हतो. जे भवानीपूर खानापूर आहे, जे भावापणी होणार, तिथले 5 कॉन्ट्रॅक्टर इथं काम करतायत, जी कामं 1 कोटी 2 कोटी 3 कोटीची आहेत. आणि जत सोडून सांगोला, मंगळवेढा, सांगली इथले जवळपास 37 कॉन्ट्रॅक्टर काम करतायत. किती? 37 कॉन्ट्रॅक्टर काम करतायत. जत मधले कॉन्ट्रॅक्टर 36 आहेत, त्यातल्या एकाच कॉन्ट्रॅक्टर नावावरती 6-6, 7-7 काम आहेत. यादी आहे माझ्याकडे. कशासाठी तुम्ही माझ्यावरती आरोप करताय? कारण काय यामध्ये? आटपाडीचे कॉन्ट्रॅक्टर जर पूर्वीच इथं काम करत असतील तर तुम्ही आता आक्षेप माझ्यावरती घेण्याचं कारण काय? म्हणजे लोकांची तुम्हाला दिशाभूल करायची आहे, लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे, लोकांच्या मध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अरे मी जतसाठी काम करतोय आणि जतच्या लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे. महाराष्ट्रामधून अनेक तीर्थक्षेत्र बचे प्रस्ताव मंत्रालयात आलेत, त्यातला एक प्रस्ताव मंजूर झाला परवा दिवशी आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा. तो माझ्या जत विधानसभा मतदारसंघातला एकच प्रस्ताव मंजूर केलाय आणि तो नामद काकांच्या गावचा आहे, दानम्मा देवी देवस्थानचा तीर्थक्षेत्र बचा. मी काम करतोय, त्याच्यावरती टीका करा ना तुम्ही. मी आता नवीन 11 तीर्थक्षेत्र बचे प्रस्ताव केलेत. एका मंदिराला मला 5 कोटी रुपये द्यायचे, तिथं मी काम करतोय. तिथं मला काय चुकलं, त्यात काय आम्ही चुकीचं काम केलं, तुम्ही आमच्यावरती टीका करा ना. परंतु कुठं एखादा अधिकारी एक्सपायर होतोय त्यात तुम्ही मला टार्गेट करताय कारण नसताना. मग जेल काय मला नवीन आहे का? जेल मला नवीन नाही. अरे फटाकड्या उडवून मी जेलमध्ये गेलोय आणि फटाकड्या उडवून बाहेर आलोय, लोकांना माहित आहे. 1 तास फटाकड्या उडवल्याशिवाय मी पोलीस स्टेशनला हजर होत नव्हतो आणि दिवसभर फटाकड्या वाजवूनच मी बाहेर यायचो. खोट्या गुन्ह्यात जेव्हा माझ्यावरती जेवढे गुन्हे खोटे झाले तेव्हा मी असा आहे, मी काय असा पळपुटा माणूस नाही. परंतु एक अधिकारी आमच्यामुळे मेला हे माझ्यासाठी दुःखदायक आहे. समजा जयंत पाटलानं कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केली असती, मी नंबर 1 चा आरोपी आहे ना, माझ्यावरती गुन्हा दाखल करा, मी तुम्हाला काही सफाई पण देणार नाही. एखाद्या टायाने केली मला फरक पडत नाही. अरे पण जो गरीब अधिकारी पंचायत समितीला, त्याचं कुणाशी वाकडं नाही, त्याचा कुणाशी कुठला संबंध नाही, आमची त्याची ओळखच नाही. माझं बनाळी गटात अजून काम सुरू व्हायचं आहे म्हणे बिलं काढली.
एवढी काय भिकारीची वेळ माझ्या आली काय खोटी बिलं काढायला? ते तुमची काम आहेत ती धंदा, काम न करताच पैसे काढून द्या, हे धंदे तुमचे आहेत. तुम्ही आयुष्य त्यामध्ये घालवलं म्हणून तो जत मागे राहिला. संजयराव तेलीने सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये योग्य. आज तुम्ही माझ्यावर मी वैयक्तिक भानगडीत पडत नव्हतो. इसका हिसाब होगा, याला सुट्टी नाही मिळणार. गोपीचंद पडळकरला बाहेर आलाय पण तुम्हाला पळून जायची वेळ येईल, एवढं लक्षात ठेवा. तुमचं म्हणणं आहे ना मी बाहेर आलोय, तुम्ही माझ्या वैयक्तिक, ते पण असले आरोप घाणेरडे. अरे ते कुटुंब वडार समाजाचं, गरीब समाजाचं कुटुंब, त्याची तुम्ही दिशाभूल करताय. तुम्ही त्यांना काहीतरी आमिष दाखवताय. तुम्ही तिथं लोक पाठवताय, लोक आहेत ना तिथं सांगलीमध्ये 2-3 नगरसेवक, असं झालं तसं झालं. अरे आमचा काही संबंधच नाही ना. आणि संबंध असेल तर आमची चौकशी करा तात्काळ. माझा फोन डिटेल चेक करा, माझ्या पीएनचे फोन डिटेल चेक करा, सुनील भाईंचं फोन डिटेल चेक करा. आम्ही त्यांना काय हॅरॅश केलं, आम्ही काहीतरी त्यांच्यावरती काय चुकीचा दबाव टाकला तर नक्की आमच्यावरती गुन्हे दाखल करा. परंतु ह्या आम्ही चौकशीमध्ये दोषी ठरलो नाही तर माझं नाव कुणी घ्यायला लावलं त्यांच्यावरती FIR, ते म्हणजे जयंत पाटील, इथला माजी आमदार आणि कोण बगल बच्चे असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही आमच्या आजच्या मोर्चाची, निषेध मोर्चाची मागणी पोलीस स्टेशनला आहे. आता हे प्रकरण घडलंय कुठं? सांगलीमध्ये. या संबंधी या पोलीस स्टेशनचा संबंध येत नाही. आत्महत्येचा संबंध आहे, सांगली पोलीस चौकशी करतील. पण माननीय PI साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही इथली सगळी प्रकरणं बघा ना. काय घडलं होतं, कशासाठी हे झालंय, तिच्या बहिणीचं, भाऊजीचं आणि त्याचं भांडण का सुरू होतं? 15 दिवस बहिणीला इथं का आणून सोडलं होतं? तिथं आमच्या सहकार्याने 1.5 लाख रुपये उचलून दिलेत, तेव्हा तो बहीण घेऊन गेलाय. आणखी 1.5 लाख रुपये द्यायचं बाकी आहे. इकडं आणि कोण त्यांचे वैयक्तिक काय विषय आहेत, लग्न बघायला गेला तिथं कोण काय म्हणलं, परत त्यांनी कुणाला फोटो पाठवला की मला मुलगी आली, ही पसंत आहे का सांग, पसंत आहे सांगायला 5 लाख रुपये दे, मग पुढचं बघू, असं आमच्या कानावरती येत आहे. हे तुम्ही बघा ना. ह्या सगळ्या राजकारणामध्ये अवधूत वडार यांनी आत्महत्या कशासाठी केली हा विषय बाजूला राहू नये. जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला जेलमध्ये टाकला पाहिजे ना. आम्ही दोषी असेल आम्हाला टाका, आम्ही दोषी नसेल तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ते जो मूळ विषय आहे तो मूळ विषय बाजूला पडता कामा नये, ही मागणी माझी पोलीस स्टेशनकडे आहे. हे सांगली पोलीस तपास करतील, आमचे जतचे पोलीस अधिकारी सगळे ऍक्टिव्ह आहेत, ते त्यांना मदत करतील. परंतु जो व्हिडिओ मध्ये विषय घेतलाय की माझ्या ऑफिसमध्ये नेऊन त्यांना मारहाण केली, याचा तपास जत पोलिसांनी करायला पाहिजे. आणि तशा पद्धतीचं निवेदन, तशा पद्धतीची तक्रार मी आज तुमच्याकडे देतोय. जे कोणी ज्यांनी स्टेटमेंट केले, ज्यांनी करायला लावलंय, त्यांचे कॉल डिटेल्स काढा, त्यांना इकडे बोलवून घ्या आणि त्यांना सांगा कुणी तुम्हाला सांगितलं, माझ्या ऑफिसला कधी गेलं. मी त्याला बघितलंच नाही त्या साहेबाला. आमच्या ऑफिस मधल्या पोरांनी बघती माझ्यासोबतच ना, कशाला बघतील हो. चिंधी चोर धंदा आम्ही करत नाही, त्यामुळे आम्ही कोणाला फोन पण लावत नाही. आता विरोधात माझ्या मतदान केलेले निम्मे कॉन्ट्रॅक्टर काम करतोय, मला जो ह्याने आपल्या विरोधात काम केलं तो काम करतोय. मी जर हे बारीक बघितलं असतं तर त्यांना काम पण मिळालं नसतं ना. हे मी उद्योग करत नाही, परंतु आता ते करावे लागतील, लक्ष घालावं लागेल. कोण कशा पद्धतीनं काय करतोय, आमची बदनामी करतोय. 1-2 कॉन्ट्रॅक्टर तिथं बसूनच होते, म्हणे त्यांना काही काम मिळालं नाही. तुम्हाला योग्य होईल, तुमचं काम व्यवस्थित होईल, तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला एवढं राजकारण सोपं वाटतंय का रे? जयंत पाटील म्हणजे तुम्हाला नाही कोणतरी मोठा वाटत, कोण नाही रे, असा खसपाटा सामान आहे. मी बोलतो असल्या माणसांना, जे काय असंच पुढारी झालोय काय? तो गृहमंत्री होता तेव्हा जत मी आटपाडीला मंत्र्यांना बंदी केली होती. माझा इतिहास काढून बघा. आटपाडीला जोपर्यंत टेंबूचं पाणी येत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी इकडे यायचं नाही. आणि तो चॅलेंज करून एकदम हेलिकॉप्टर घेऊन आला होता अचानक. मी तासगाव मध्ये होतो, सांगलीला चालू, तुम्हाला कळालं जयंत पाटील आलाय. तिथनं गाडी वळवली, माझ्याजवळ पोळ पण नव्हती, फक्त 50 पोरावरून याला मी 5 मिनिटात पळवून लावला होता. पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, अंगावरची सगळी कातडी गेली होती, पण ह्याची पळती भोई थोडी केली होती. तेव्हा तर मी काहीच नव्हतो. आता तुम्ही मला आमदार केलंय आणि तुम्ही मला आमदार केलंय, हीच त्याची सर्वात मोठी पोटतिडीक आहे. ते म्हणतोय जत मध्ये असं काय करतोय, जत मध्ये लोक काय तुला येडी वाटतात काय? तुला बाजारात नेऊन निघतील सांगोल्याच्या, एवढे हुशार लोक आहेत जत मध्ये. मराठवाड्यानंतर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याची ताकद फक्त जत मध्ये आहे. मी नेहमी म्हणतो, मी आमदार होण्यापूर्वी पण डॉक्टर साहेबांना अनेक वेळा, ही लोकांच्या मध्ये ती ताकद आहे. आता विषय आला की जमिनी घेतल्या आमच्या लवंग्याच्या लोकांच्या. त्या लवंग्याच्या लोकांना मला आवाहन करायचं आहे, उद्या तहसीलदार जत
प्रांत अधिकारी जत यांच्याकडं तुम्ही तुमची निवेदनं द्या. कायदा असा म्हणतोय, एखाद्या प्रकल्पासाठी एखाद्या उद्योजकानं जमीन घेतली, ती त्या कंपनीच्या नावावर असेल किंवा त्याच्या वैयक्तिक नावावर असेल, आणि त्या जागेमध्ये जर ती कंपनी स्थापन केली नसेल तर ती जमीन घेतलेल्या दरानं परत द्यायची आहे. की 10,000 रुपयानं तुम्हाला जमीन परत मिळेल. तुम्ही सगळेजण इथं तक्रार द्या. पवन चक्क्याचे सगळे शेतकरी ज्यांच्या जमिनी 20 वर्षापूर्वी विकलेत, आता दलाल लोक ते जमिनी विकायला लागलेत. आपला निर्णय झालाय परवा मंत्रालयामध्ये. ज्यांनी पवन चक्क्याला जमीन दिली, पवन चक्कीचा प्रकल्प उभा राहिला, पवन चक्की सोडून 5 एकर सोडून जमीन विकायचं सुरू आहे, ती सगळी जमिनीचे दस्त रद्द होणार आहेत आणि ते मूळ शेतकऱ्यांना मिळणार आहे. आपल्या इथं खूप हजारो एकर जमीन आहे, त्यामुळे त्याची तुम्ही चिंता करू नका. आणि या सगळ्या विषयामध्ये हा काय तो विषय नाही, पण आता तो विषय आला ना पुढं, आता सगळे विषय येणारच ना. तुम्ही आम्हाला एवढ्या जर असं काही आरोप तुम्ही आमच्यावरती करत असाल, तुम्ही फार काय संतानं काढलेली तुमची अवलाद आहे काय? तुमचं मला माहित नाही का? मी त्या विषयावर बोलत नाही. तुम्हाला संताचं सांगता येतंय पण वागता कुठे येतंय. त्यामुळं त्या विषयावरती आता मला जावं लागेल. आणि विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही चिंता करू नका. जे ह्यांच्या आयुष्यात घडलं नाही तेवढं मी 5 वर्षात घडवतो, हा शब्द मी तुम्हाला देतो. जे आयुष्यात घडलं नाही आणि त्याचं व्यवस्थितपणे नियोजन सुरू आहे. आणि त्यामुळं अवधूत वडार यांच्या विषयामध्ये मी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पित करतो. आम्हाला खूप दुःख वाटलं त्या दिवशी, बाबा एवढा चांगला अधिकारी गेला आणि तासा 2 तासांना आमचंच ना. अरे कारण काय? म्हणजे पंचायत समितीचे सगळे कर्मचारी दबावात आहेत. कसल्या दबावात आहे? त्यांना तुम्ही काय 2-5 मागितलं? कसला दबाव आहे? काम करायला नको तालुक्यामध्ये? नंदादीप नावाचा प्रकल्प आणलाय महाराष्ट्रातला पहिला, काम करायला नको त्यांनी? मी विचारायला नको त्यांना? 2017 नंतर एक पण विहीर दिली नव्हती, 1000 विहिरीला मंजुरी दिली आहे. मग मला जायला नको तिथं? 1000 विहिरी म्हणजे 50 कोटी रुपये डायरेक्ट शेतकऱ्याला मिळणार आहेत. माझ्या शेतकऱ्याला जर फायदा असेल, मी दिवस दिवस तिथं जाऊन बसेन, अधिकाऱ्यांशी बोलेन. चुकीच्या कामासाठी मी कधी दबाव टाकत नाही आणि ते उद्योग आम्ही करत नाही. आणि म्हणून जयंत पाटलांना माझं एवढंच सांगणं आहे, लोकांना वाटतं हे जयंत पाटलाच्या कामागे लागलाय. मी ज्या दिवशी विधान परिषदेचा आमदार झालो, बिनविरोध आमदार झालो होतो, तेव्हा यानं 8 दिवस माझी कागद काढत होता. मला माहित पण नाही. बिनविरोध निवडणूक, त्यांच्याही पार्टीची 2 माणसं होती, आमच्या पार्टीची 4 माणसं होती. मला नेमलंय कोणी? भाजपनं. शिफारस काही जयंत पाटलाची आहे का? नाही. ह्याची झोप उडाली. जन कागद गोळा करायला चालू केलं, मला काय माहितच नाही. आणि तेव्हा कोविडचा काळ होता, जाणं येणं पूर्ण बंद होतं, मुंबईमध्ये कुणीच नव्हतं, चिटपाखरू पण नव्हतं. आणि मग मी प्रदेश कार्यालयात बसलो होतो, देवाभाऊंचा मला फोन आला, अरे कुठं आहेस तू? मी म्हटलं प्रदेश कार्यालयात. अरे ताबडतोब विधान भवनात जा, जयंत पाटलांनी तुझ्या विरोधात ऑब्जेक्शन घेतलंय. 5 मिनिटानंतर एक सांगलीचा पोलीस मोठा अधिकारी, त्यांचा फोन आला की जयंत पाटील तुमच्यावरती ऑब्जेक्शन घेतोय, मी कागदपत्र दिलेली नाहीत. त्या अधिकाऱ्याचं तर मला एवढं कौतुक वाटतं, स्वतः गृहमंत्र्यांना म्हटलं तुम्ही लेखी द्या तरच मी कागदपत्र देईन. अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांचं लेखी घेतलं मग कागदपत्र दिली. मग मी तिथं गेलो, मग माझ्या लक्षात आलं की बाबा नो हे ना अशी तक्रार केल्या. काय तक्रार आहे? ऍफिडेव्हिट चुकीचं घातलंय. आता आमच्या ऍफिडेव्हिट काय आहे? साताऱ्यात पूर्ण टेंबू फोडलं. आमच्या ऍफिडेव्हिटवरती काय आहे? जेजुरीच्या अहिल्या देवीचं मंदिराचं लोकार्पण केला, 353 झालं. पुण्यामध्ये केस आहे, आटपाडीमध्ये केस आहे, सांगलीमध्ये केस. हेच की दुसरं काय? आमच्याकडे काय प्रॉपर्टी काय? आमच्याकडे हे सगळं. तर मला ऍफिडेव्हिट मध्ये खोट आहे. ते अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्याचा काही उपयोग नाही, त्याला तर माहितीच नाही ना, 30 वर्ष करतोय, अर्ज कधी बाद होतो काय होतो, पण आता व्हायबल झालेला आहे. आणि मग ते काय अर्ज माझा काय रिजेक्ट झाला नाही. पण माझा अर्ज जर रिजेक्ट झाला असता तर मी ठरवलं होतं, मी काय ठरवलं होतं माहिती आहे का? मी कधी बोललो नाही. ते अधिकारी म्हणते की तुम्ही अर्ज वाचून घ्या, तुम्ही अर्ज वाचून घेतल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. 3 वेळा ते म्हटले तुम्ही अर्ज वाचून घ्या. गोपीचंद पळकरांचा अर्ज तुम्ही वाचला नाही, तुम्ही ऑब्जेक्शन कसं घेणार? तर ते म्हणायचे आमचं ऑब्जेक्शन आहे. तर भाऊ तुम्ही वाचा की. तर ते म्हणा आमचं ऑब्जेक्शन आहे. भाऊ म्हणजे तुम्ही अर्जच वाचला नाही तर ऑब्जेक्शन कसं करणार? नाही आमचं वेगळं ऑब्जेक्शन आहे. मग त्या म्हटले. माझ्या लक्षात आलं की अर्ज वाचायला ते आपल्या हातात देत आहेत. जर ह्यांनी माझा अर्ज बाद केला असता, मी सगळ्यांचे अर्ज वाचायला घेतले असते, फाडून टाकले. मी नाही तर कुणीच नाही. त्याला कळालं असतं, अख्खं सरकार पडलं असतं. उद्धव ठाकरे बी त्यामध्ये होते. त्याला वाटतं की अशीच पुढारी झालीत, मेंढरा मागायत म्हणजे ह्याला अरे नाही, ते सगळं बदललंय, सगळी परिस्थिती बदलली आहे, तूच फार हुशार आहेत असं स्वतःला समजू नको. दुसरं एक सांगतो,
माझ्या भावाचं घर आहे झऱ्यातलं, तुम्हाला माहित आहे. म्हणजे लोकांना वाटतं मी याला लय टीका करतोय, हा फार एकदम सोज्वळ चेहरा आहे. तुम्ही झऱ्याला सगळे येतात, तुम्हाला माहित आहे. तो बंगला आहे, तो भाऊसाहेब गोरपडे नावाचा एक मराठा समाजाचा व्यक्ती आहे, तो जेलमध्ये होता. मागे काहीतरी गुन्हा, तो त्यांच्याच पार्टीचा, विरोध पार्टीचा. तर त्यांच्या घरातली मायाड आली, जेलमधून सोडायला पैसे नाहीत, तुम्ही आम्हाला मदत करा, तुम्ही घर बांधणार आहे तर जागा घ्या आमची. 10 लाख रुपयाला जागा ठरली, मी त्यांना ऍडव्हान्स पैसे दिले. जागा याचा एवढा विश्वास, एकदम रोज माझ्या बरोबरच आम्ही एका ताटात जेवायचो, अशी परिस्थिती. बंगला बांधला, आम्ही नाव करूनच घेतलं नाही, जयंतरावनी बोलवून घेतलं, बंगला नाव करून द्या. मी माणूस सांगतो त्याच्या, तो पण फुटला माझ्यापासून. आता घ्यायला कोण तयार होईना. हा काय त्यांना सांगतोय, मी पोलीस प्रोटेक्शन देतो, मी पिंजरा गाडी देतो, तो बंगला ताब्यामध्ये घ्या. मी अजून पण गेलो नाही नाव काय, मी म्हटलं जाऊ दे, दुसरा आपण बांधू, काय आपलं काय शेवटचं आहे का हे. वृत्ती बघा, म्हणजे तो इतक्या खाली जातो, इतक्या खालच्या लेवलला. माझा बंगला गेलाच नाही, आणि आता त्याची 13 एकर जमीन त्यानं दुसऱ्याला लिहून घेतली, 30 दुसऱ्याला गेली. आता त्यालाच घर राहायला नाही, त्यानं माझ्या घरावरती ऑब्जेक्शन केलं होतं. म्हणजे आता बोरामणी साहेब म्हणले तशा पद्धतीचा एक प्रकार की तुम्ही जे कर्म करतायत ते तुमच्याकडे फिरून येत आहे. आणि म्हणून अवधूतचा जो विषय झालाय, या विषयामध्ये जयंत पाटलांनी हे सगळं षडयंत्र रचलंय. आणि इथले रचायला लावणारी ही लोक आहेत, ही पूर्णपणे अशी डिस्टर्ब लोक आहेत, यांना तर दुसरं काही काम राहिलं नाही. मोर्चा काढला, किती लोक, मला वाटलं इथं चेंगराचेंगरी झाली, 2-3 लोक मिली म्हणून मला फोन आला की आमच्या विरोधामध्ये मोर्चा काढला. अरे कशासाठी करताय हे? अवधूतच्या घरच्यांना काही मदत करायची, आपण बसून ठरवू. त्याच्यावरती अशा पद्धतीची वेळ आली आहे, आपण बसून जाऊ ना सगळे. मला पण या बरोबर, मी तुमच्यासोबत येतो. तुम्हाला माझ्यावर डाऊट आहे, तुमच्या समोर मी सांगतो, माझ्यावरती कारवाई करा म्हणून, आम्ही चुकलो असेल तर. परंतु असं राजकारण करून जजचं वातावरण दूषित करणं, जजच्या पेपरला चुकीच्या बातम्या छापून आणणं, जजची बदनामी करणं, हे निषेधार्ह आहे. आणि त्यांच्या घरच्यांना पण माझी विनंती आहे, ह्या कचाट्यात तुम्ही पडू नका. कारण नसताना हे उगाच तुमचं ज्या कारणासाठी अवधूतनं आत्महत्या करून घेतली तो विषय बाजूलाच राहील, आणि उगाच तिसरं राजकारण सुरू होईल. पोलिसांच्या वरती अलिगेशन करणं, पोलिसांच्या वरती दबाव टाकणं, हे अजिबात उपयोगाचं नाही. हेच पूर्णपणे गैर आहे. आणि सांगलीच्या पण सगळ्या पोलिसांना माहित आहे हे नेमकं कशामुळे चाललेलं आहे. आणि त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यानं काळजी करण्याची आवश्यकता नाही, कुठल्याही अधिकाऱ्यानं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. आमच्या माघारी आमचं नाव सांगून जरी तुम्हाला कोणी त्रास दिला तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही आमच्या लोकांना समजावून सांगू, बाबा यांना काही त्रास देऊ नका, जे नियमाप्रमाणे होते तेच करून घ्यायचं, चुकीचं काय असेल ते करून घ्यायचं नाही, हे आम्ही व्यवस्थितपणे सांगू. मी परत एकदा या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करतो.